आणि राज्यामध्ये राजकीय पक्षांची संख्या वाढली, पण राज्यातल्या काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी मात्र घसरली आहे। त्यामुळे राज्यात गेली 5 वर्ष सुरू असलेला विश्वासघात आणि फोडाफोडीचं राजकारण यांचा घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीशी काही संबंध आहे का, हा प्रश्न उपस्थित झालाय। राज्यातील सर्व 48 मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीचं विश्लेषण केल्यावर ज्या मतदारसंघात दुभंगलेले किंवा फुटलेले पक्ष निवडणूक लढवत होते, त्या मतदारसंघात प्रामुख्यानं मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं किंवा घसरल्याचं दिसून आलंय। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देतील। रजत, काय निरीक्षण मतदानाच्या घसरलेल्या टक्क्याबाबत नोंदवलं जातंय? कुठे कुठे विशेष परिस्थिती मतदानाच्या बाबतीत जाणवते जिथे कमी मतदान झालंय? ज्ञानदा, राज्यात 48 मतदारसंघ आहे, त्यापैकी 27 मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी कायम राहिली किंवा थोडीशी वाढलेली आहे। मात्र जवळपास 21 मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी लक्षणीयरित्या कमी झालेली आहे। आता जर आपण या 21 मतदारसंघांचा विचार केला की हे मतदारसंघ कुठले, तर साधारणपणे जिथे जे पक्ष फुटलेले आहे, जे पक्ष दुभंगलेले आहे, म्हणजे शिवसेनेचे दोन्ही शिवसेना फुटून जे 2 पक्ष तयार झाले ते पक्ष असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडून जे 2 पक्ष तयार झाले ते पक्ष जिथे लढत होते, त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी खास करून घसरलेली आहे। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 5 मतदारसंघ आलेले होते आणि त्यापैकी 4 ठिकाणी मतदानाची टक्केवारी जी आहे ती घसरलेली आहे। तर एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याने जवळपास 15 मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली होती, तर 10 मतदारसंघांमध्ये 8 मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष ज्या ठिकाणी लढत होता तिथे मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने 20 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलेली होती, त्यापैकी 10 मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती घसरलेली होती। आणि जर आपण जे एकसंघ राहिलेले पक्ष आहे, जे पक्ष फुटले नाही, म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांचा विचार केला तर भाजपनं 28 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली, त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये मतदारांची टक्केवारी वाढली आहे। तर काँग्रेसच्या वाट्याला 17 मतदारसंघ आले होते महाविकास आघाडीमध्ये, त्यापैकी 10 मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढत असताना मतदानाची टक्केवारी वाढली आहे। त्यामुळे एक असा निष्कर्ष निघतोय, संकेत मिळतोय की ज्या ठिकाणी फुटलेले दुभंगलेले पक्ष निवडणूक लढवत होते त्या मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे। आता हे का झालं असेल, तर हे जे दुभंगलेले पक्ष आहे यांचा संघटन नक्कीच फूट पडल्यामुळे कमकुवत झालेला आहे आणि कमकुवत संघटनेच्या जोरावर आपले मतदार जे आहेत ते बाहेर काढण्यामध्ये हे पक्ष अपयशी ठरले का, याचा आता एक विश्लेषण होण्याची गरज आहे। सध्या तरी जे आकडे दिसत आहे, जे पक्ष एकसंघ राहिले, जे पक्ष कायम राहिले, त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदान जो आहे तो कायम राहिला किंवा वाढला आहे। दुभंगलेले पक्ष मात्र आपल्या मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कायम ठेवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये अपयशी ठरल्याचा वरवर पाहता आपल्याला स्पष्ट दिसतंय। ज्ञानदा, धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।